कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड हे पुन्हा एकदा वनसंरक्षित क्षेत्र म्हणून मुंबई उच्च न्यायालयानं घोषित केलेलं आहे आणि मागील साधारणपणे 12-13 वर्षाचा लढा होता। वनशक्ती या संस्थेनं ही याचिका केली होती आणि आपल्या सोबत त्याच संस्थेचे डी स्टॅलिन आहेत। 12-13 वर्षाचा होता हा लढा आणि मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की आता हे वनसंरक्षित क्षेत्र असणार, डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरता येणार नाही। 3 महिन्यामध्ये मुंबई महापालिकेला एक वेगळा एक ठिकाण बघावं लागणार। करेक्ट, नक्कीच, कारण हा लढा जवळजवळ आता 13 वर्ष झाले सुरू करून आम्ही। ह्याच्यात म्हणजे बेकायदेशीर जे घडलं आहे ते असं आहे की ते एक अधिसूचना काढून त्यांनी हा क्षेत्र पूर्ण कांदळवन क्षेत्र पूर्ण वने म्हणून घोषित केलं आहे। एकदा वने म्हणून घोषित केल्यानंतर जर तुम्हाला त्याच्यातनं काही भाग वगळायचा असेल तर FCA फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टच्या अंतर्गत तुम्हाला प्रस्ताव पाठवायला लागतं, केंद्र सरकारची मंजुरी लागते आणि मग त्याच्यावरती विचार करून ते पास होतो किंवा नाकारला जातो। या बाबतीत काय आपल्या केसमध्ये काय घडलं की फक्त एक पत्र लिहून म्युन्सिपल कॉर्पोरेशनने सांगितलं आम्हाला ही जागा पाहिजे कचऱ्यासाठी, तर त्या विभागीय आयुक्तांनी तो अधिसूचना बाजूला टाकून त्यातनं हे 122 हेक्टर काढून दिलं, त्यानं 144 हेक्टर काढून दिलं की हो तुम्ही कचरा टाका याच्यावरती। ह्याच्या विरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलं होतं आणि उच्च न्यायालयाने आमची बाजू धरून लावली की हो बरोबर बोलतायत, हे तुम्ही कायदा मोडला आहे म्हणून हा वन एकदा घोषित झाल्यानंतर तुम्हाला हे बाहेर काढता येत नाही, तुम्ही काढलं ते चुकीचं आहे, त्याला परत वने म्हणून हे करा म्हणून सांगितलंय, घोषित करा। असं आहे की त्यांनी म्हटलं की काही हेक्टर जागाची खारफुटीची जमीन आहे, बाकी तसं कांदळवन नाहीये। फक्त कांदळवनाचा विषय नाही आहे, हा जो पूर्ण मिठागर आहे की मिठागराचं क्षेत्र होता ह्याच्यात 31 हेक्टर्स कांदळवन होतं। त्यांचा जो रिपोर्ट आहे BMCचा प्रकल्प प्रोजेक्ट रिपोर्ट, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। नंतर त्या लोकांनी काय केलं की 10 हेक्टर खराब करून म्हणजे भरणी करून नष्ट करून मग सांगितलं की 21 हेक्टर आहे। मग फक्त विषय इथे आहे ते कांदळवनाचा, जिथे कांदळवन आहे तो CRZ वन क्षेत्र आहे, त्यांचा DPR BMCचा DPR मध्ये स्पष्ट सांगितलं जातो की हा पूर्ण परिसर जो आहे खाडीचा पाण्याखाली जातो भरतीच्या वेळी। आता डम्पिंग ग्राउंड कुठे केलं जाणार, कारण डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न होता, स्थानिकांचा सुद्धा विरोध होता कारण दुर्गंधी तिथे सगळी पसरत होती। दुर्गंधीचा अतिशय भयानक एक एक्सपिरियन्स आहे लोकांचं। दर रात्रीला समजा किंवा पहाटे 2 ते 5 वाजेपर्यंत भयंकर वास सुटायचा आणि सुटत आहे अजूनही। हे बघा, हे डम्पिंग ग्राउंड हा जो प्रक्रिया, हे जो एक आयडिया आहे हा बंद करायचा वेळ कधीच निघून गेला। 10 वर्षापूर्वी आपल्याला डम्पिंग ग्राउंडची पूर्णपणे काय म्हणतात स्टॉप केलं पाहिजे होतं। कचऱ्याचं सेग्रिगेशन करून ओल्या कचऱ्याचा कंपोस्टिंग 100% कंपोस्टिंगकडे आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आणि असं केलं ना तर जागा कमी पडणार। आता कुठे तुम्हाला जे मोकळी क्षेत्र आहे तिथे समजा तुम्ही ड्राय वेस्ट वेगळं ठेवा, ते करणार काय, ते आहे जागा भरपूर आहे, तुम्हाला अडाणीला द्यायला जागा असेल तरी हे कचऱ्यासाठी पण जागा मिळू शकते। सामूहिक किंवा सामाजिक हितासाठी जे लोकांच्या हितामध्ये जे वापरायचं आहे तशी जागा भरपूर आहे, ते आम्ही पण निवडून देऊ। मी हे पण सांगतो खाणी आहेत भरपूर जे म्हणजे अगदी उद्ध्वस्त झालेले तिथे करू शकतो। शेवटचा प्रश्न, जर ही याचिका पुन्हा म्हणजे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मुंबई महापालिका जाण्याच्या तयारीत आहे, त्याकडे कसं बघणार? नाही, हे जाणार नक्की, पण आम्ही नक्कीच माननीय सर्वोच्च न्यायालय हे दाखवून देऊ की त्यांना सुद्धा या फ्रॉडमध्ये, फ्रॉड म्हणतो मी, एक स्ट्रॉंग शब्द वापरतोय, हा पूर्ण फ्रॉड खेळलेला आहे BMCने सुप्रीम कोर्टावरती सुद्धा। त्यांनी कधीच सुप्रीम कोर्टाला सांगितलं नाही की ते कांदळवन आहे आणि CRZ क्षेत्र आहे, हे न लपवून त्यांनी परवानग्या काढले होते, तेही आम्ही उजागर करून दाखवू सुप्रीम कोर्टाकडे। त्यामुळे जसं वनशक्तीचे अध्यक्ष आहेत डी स्टॅलिन, त्यांनी सांगितलं की हा 12-13 वर्षाचा लढा होता, त्यामध्ये यश मिळाले आहे आणि मुंबई महापालिका जर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जात असेल तर तिथे सुद्धा लढा या संस्थेकडनं या सगळ्याला दिला जाणार आहे। मात्र डम्पिंग ग्राउंडसाठी आता मुंबई महापालिकेला पुढील 3 महिन्यामध्ये कांजूरमार्ग सोडून इतर जागा बघावी लागेल। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।